हॅलो एव्हरीवन, वेलकम टू जिओ पिक्सल अकॅडमी. मी महेंद्र भांगरे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. बघा, रिमोट सेन्सिंग एरियल फोटोग्राफी आणि GIS हा जो आपला टेक्नॉलॉजी या संदर्भातला जो काही घटक आहे तो आपल्याला आता 3 परीक्षांसाठी फार महत्त्वाचा असणार आहे. सगळ्यात महत्त्वाची राज्यसेवा आहे. राज्यसेवेच्या जो GS1 आहे त्या GS1 मध्ये जो भूगोलाचा पॉईंट येतो त्यातला 2 पॉईंट जे काय आपलं त्याच्यामध्ये पूर्ण आपल्याला जो सिलेबस आहे तो इलॅबोरेट म्हणजे व्यवस्थित मांडून दिलेला आहे. त्यानंतर गट ब आणि गट क जी 2023 साली आपली होणार आहे किंवा जी 2023 ची मुख्य आहे त्यातला पेपर 2 जो आहे त्यातला 8वा पॉईंट जर आपण बघितला तर त्यामध्ये सायन्स हा घटक येतो आणि त्या सायन्समध्ये आपल्याला जो महत्त्वाचा घटक दिसतो त्यामध्ये एरियल फोटोग्राफी, त्यानंतर GIS आणि आपलं रिमोट सेन्सिंग हे तिन्ही घटक तिथं आपल्याला दिसतात. आणि मग त्यानंतर आपल्याला जो नवीन घटक हा ॲड झालेला दिसतो, कारण सायन्स पूर्णपणे आपल्याला गट ब ला मुख्याला नवीन आलेलं आहे पेपर 2 मध्ये, जे पहिल्यांदा आपल्याला फक्त प्रिलिम्सला अभ्यासावं लागायचं. त्यासह जे रिमोट सेन्सिंग हा जो काही घटक आहे तो घटक पहिल्यांदाच आपल्याला मुख्य परीक्षेसाठी आलेला आहे. यापूर्वी तो 2 ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होता. पहिलं जो राज्यसेवा होतं त्यातला GS1 आणि जे मध्यंतरी 2 ज्या टेक्निकल कंबाईनचे प्रिलिम्स झाल्या, ज्या अर्थात ॲग्रिकल्चर किंवा जे आपलं फॉरेस्ट होतं, फॉरेस्टच्या एक्झामसाठी त्या प्रिलिम्सला होतं, त्या 2 एक्झाम झाल्यानंतर आपल्याला हे मेन्समध्ये हे टाकण्यात आलेलं आहे. मग हे रिमोट सेन्सिंग म्हणजे काय, GIS म्हणजे काय, एरियल फोटोग्राफी म्हणजे काय, मग हा सिलेबस कसा डिकोड करावा लागेल हे सगळं आपण आपल्या या इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ओके, तर बघा या सिलेबसकडे पाहताना पहिल्यांदा आपण बघू आपण कंबाईन मेन्सचा जो काय आपला सिलेबस आहे जो आपल्याला पेपर 2 साठी आहे. ओके, पेपर 2 साठी जो काय आपला सिलेबस आहे त्यामध्ये बघा 8 नंबरचा मुद्दा आहे सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान. त्यामध्ये ई हा जो मुद्दा आहे तो त्यामध्ये काय म्हटलं बघा, दूरऐवजी काय सुदूर संवेदन ज्याला काय म्हटलं तर रिमोट सेन्सिंग. दुसरं जे आहे हवाई आणि ड्रोन छायाचित्रण म्हणजे एरियल अँड ड्रोन फोटोग्राफी. आणि तिसरं जे आहे भौगोलिक माहिती प्रणाली म्हणजे काय जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम ज्याला GIS म्हटलं. आणि त्याचे उपयोजन बघा मराठीमध्ये अभ्यास करणं बऱ्याचदा किचकट होऊ शकतं, कारण असे क्लिष्ट शब्द आपल्याला वाटतात. आपलं बऱ्याच जणांचं एज्युकेशन असेल किंवा आता वापरामधले इंग्रजी शब्द असतील त्यामुळं आपल्याला ॲप्लिकेशन हा शब्द जास्त समजू शकतो. त्यामुळं GIS म्हणजे भौगोलिक माहिती प्रणाली आणि त्याचं ॲप्लिकेशन हे आपल्याला इथं अभ्यासायचं आहे. आता अभ्यास करताना जर कुणी गट बचा जर अभ्यास करत असेल तर त्यांचं लक्षात येईल किंवा गट कसाठी अभ्यास करताना की बाबा यामध्ये वाचू काय. जर तुम्ही व्यवस्थित सिलेबसचं ॲनालिसिस आतापर्यंत केलेलं असेल त्यासोबत जर तुम्ही राज्यसेवेच्या मेनचा जर सिलेबस पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की हे जे 3 मुद्दे आहेत बघा, रिमोट सेन्सिंग, एरियल आणि ड्रोन फोटोग्राफी आणि GIS हे आपल्याला आहे तसे कुठे दिसतात तर राज्यसेवेच्या किंवा ज्याला आता नागरी सेवा सिव्हिल सर्व्हिसेस म्हटलं जातं दिसतंय. रिमोट सेन्सिंगची मूलभूत तत्वे, एरियल फोटोग्राफी आणि GIS आणि त्याचे अनुप्रयोग म्हणजेच काय ॲप्लिकेशन. बघा आयोग एकाच ठिकाणी आपल्याला कसे 2 वेगळे शब्द वापरतो, इथं उपयोजन म्हटलंय आणि इकडे मात्र अनुप्रयोग असं म्हटलेलं आहे. आता आपल्याला फक्त 3च मुद्दे माहित होते. जर आपण राज्यसेवा मुख्यचा GS1 मधला हा जो काही आपला भूगोलामधला शेवटचा घटक आहे बघा, तर तो जर अभ्यासला असेल तर गट ब च्या मुलांना मार्गदर्शन होईल किंवा त्यांना एक दिशा मिळेल की कोणत्या घटकामध्ये किती पॉईंट वाचायचे आणि कोणते पॉईंट वाचायचे. आता बघा त्या राज्यसेवेच्या मुलांना पूर्वी जो 2020 पूर्वीचा जो काही सिलेबस होता तो अगदी अतिशय त्यांनी पॅराग्राफ टाईप दिलेला होता. आता मात्र तो सिलेबस व्यवस्थित इलॅबोरेट करून त्यांनी दिलेला आहे. मुख्यतः तुम्ही सिलेबस जर अभ्यासात असाल तर माझं तुम्हाला स्पष्ट सांगणं राहील तुम्ही केवळ मराठीमधल्या सिलेबसवर अवलंबून राहू नका. कारण बघा मराठी जो काही सिलेबस ट्रान्सलेट करण्यात आलेला आहे, सिलेबस डिझाईन होताना इंग्रजीमध्ये झाला तो मराठीमध्ये ट्रान्सलेट केला. त्यामुळे बघा इथं काय दिसते आपल्याला, जसं तुम्हाला उदाहरण देतो मी, इलेक्ट्रोचुंबकीय स्पेक्ट्रम हा धड मराठी शब्द नाही धड इंग्रजी शब्द नाही, एक तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम असं असायला पाहिजे किंवा विद्युत चुंबकीय लहरींचं जे काही नाव आहे तर ते विद्युत चुंबकीय असं असायला पाहिजे होतं. ह्या दोन्ही ऐवजी त्यांनी मिक्स करून दिलं. म्हणून आपण जो आहे तो सिलेबस डिकोड करताना ह्या सगळ्या घटकांकडे लक्ष देत असताना इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही घटकांकडे पाहायला पाहिजे. आता या घटकाचं जे काही वेटेज आहे ते वेटेज सुद्धा आपण व्यवस्थित अभ्यासायला हवं. आता बघा राज्यसेवेचा मुख्यचा जो काही GS1चा पेपर आहे त्या GS1च्या पेपरमध्ये जर आपण पाहिलं तर हा घटक किती मार्काला आहे तर 5 प्रश्न या घटकावर येतात. 5 प्रश्न 5 गुणांसाठी. त्यानंतर मध्यंतरी जे काही टेक्निकल MPSC झालेली होती किंवा टेक्निकल कंबाईन झालेली होती त्या कंबाईनमध्ये आपल्याला 2 वेळा म्हणजे 2021 आणि 2022 मध्ये ही कंबाईन झाली. त्यामध्ये आपल्याला प्रत्येकी 3 प्रश्न विचारण्यात आलेले होते. ओके, आणि
आपल्याला अशी अपेक्षा आहे की येत्या कंबाईनमध्ये 4 ते 5 मला असं वाटतं की हा महत्त्वाचा घटक असल्यामुळं 5 प्रश्न यावर येऊ शकतात, पण मिनिमम 3 प्रश्न तर यावर येतीलच. पण माझा तर अंदाज आहे 4 ते 5 एवढे प्रश्न जे आहेत हे आपल्याला येतील. म्हणजे बघा आपलं कन्वर्ट होतं ते 2 मार्कांमध्ये कन्वर्ट होईल. म्हणजे 4 ते 5 म्हणजे 8 ते 10 मार्कांची तयारी आपल्याला करायची असेल तर बघा म्हणजे वेटेज की जर समजा जीएसचा एखादा विषय तुम्ही पाहताय ज्याला 15 प्रश्न येत आहेत आणि जर इथे तुम्हाला 5 प्रश्न येत असतील त्याच्या 1/3 वेटेज आहे, मग त्याच्या 1/3 तरी आपण त्याच्यावर काम करायला पाहिजे. मग हा विषय ज्यावेळी आपण आधी कधी अभ्यासलेला नाही किंवा यातले बरेचसे घटक आपण पहिल्यांदा ऐकतोय, अनेक घटक आपल्याला माहितीच नाहीत, तर अशा वेळी या घटकाला सुद्धा आपण तेवढं महत्त्व द्यायला पाहिजे जेवढं आपण जीएसच्या इतर विषयांना देतो. पण सध्या जर तुम्ही पाहिलं की बरेच विद्यार्थी याची तयारी कशामधून करतात, तर बरेचसे विद्यार्थी जे जुने प्रश्न आहेत त्या जुन्या प्रश्नांमधून तयारी करतायत. पण केवळ जुने प्रश्न यामध्ये सफिशियंट आहेत का? कारण जुने प्रश्न जर आपण पाहिले तर राज्यसेवेचे जवळपास 50 ते 55 प्रश्न आणि उर्वरित 6 प्रश्न जे आहेत तर ते आपले टेक्निकल मधले जे काही प्रश्न आहेत, तर त्यामुळे आपल्याला प्रश्नाची संख्या फार कमी. म्हणजे 12 पासून जर पाहिलं तर 12 पासून 22 पर्यंत म्हणजे 11 वर्षांचे 55 प्रश्न आणि हे 6 म्हणजे 61 प्रश्न आपल्याला मिळतात. मग 61 प्रश्नांची तयारी केल्यावर आपला सगळा अभ्यासक्रम पूर्ण होणार आहे का हो? तर नाही. आपल्याला आता हा सगळा अभ्यासक्रम अभ्यासताना जो मुख्यला राज्यसेवा मुख्यला जो काही सिलेबस आहे तो डोळ्यापुढे ठेवावा लागेल. जसं जर तुम्ही सिलेबस डिकोडिंग करणं म्हणजे काय असतं, तुम्ही जीएस 4चं जे पाहिलं राज्यसेवेचं त्यातले मेन टॉपिक उचलून आपल्या मुख्य परीक्षेला इकॉनॉमीचं टॉपिक त्यांनी दिलेलं आहे, त्यातला केवळ एक मुद्रा वगैरे टॉपिक जसं त्यांनी काढलं, सिमिलरली हे 3 टॉपिक त्यांनी उचलले, रिमोट सेन्सिंग, एरियल फोटोग्राफी आणि जीआयएस, जे आपल्याला सिलेबसला टाकलं कंबाईनला. आणि राज्यसेवा मुख्यसाठी हेच टॉपिक आपल्याला पुढं दिसून येतील. म्हणून ह्या टॉपिक्सचं डिकोडेशन करणं फार महत्त्वाचं आहे. त्यांचं वेटेज समजून घेणं आपल्याला फार गरजेचं आहे आणि त्यांच्या वेटेजप्रमाणे त्याची तयारी करणं सुद्धा आपल्याला तेवढंच गरजेचं आहे. आता एक एक आपण जो काही टॉपिक आहे तो डिकोड करत जाऊ. आपण टार्गेट ठेवणार आहोत राज्यसेवा मुख्यचा जो काही सिलेबस आहे तो, त्या अनुषंगाने आपण ग्रुप बीचा सुद्धा जो सिलेबस आहे तो डिकोड करत जाऊया. कारण बघा सिमिलरली फंडामेंटल्स ऑफ रिमोट सेन्सिंग, ओके, तेच आपल्याला तिकडे काय दिलं पहिल्यांदा, रिमोट सेन्सिंगची मूलभूत तत्वे. त्यामध्ये काय म्हटले बघा, बेसिक कन्सेप्ट ऑफ रिमोट सेन्सिंग म्हणजे काय की रिमोट सेन्सिंगची मूलभूत संकल्पना. आता तत्वे म्हणजे फंडामेंटल्स त्यांनी सांगितले की त्यामध्ये तुम्हाला सगळे घटक आहेत, त्या विषयी तुम्हाला डिटेल अभ्यासायचं. मग काय अभ्यासायचं, तर रिमोट सेन्सिंग म्हणजे काय, मूलभूतरित्या रिमोट सेन्सिंग म्हणजे काय आहे, मग रिमोट सेन्सिंग कसं काम करतं किंवा रिमोट सेन्सिंगमध्ये कोणते कोणते घटक असतात, त्याची कार्य कशी कशी आहेत, ते आपल्याला सगळं बेसिक कन्सेप्ट, बेसिक आधी रिमोट सेन्सिंग म्हणजे काय ते समजून घ्यायचं. त्यानंतर दुसरं आहे डाटा आणि इन्फॉर्मेशन. डाटाला आपण अर्थात डेटा किंवा डाटा म्हणतो किंवा इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती, यातला फरक काय आहे ते आपण पहिल्या लेक्चरमध्ये जर पाहूच. पण जी कच्ची माहिती असते, ज्या रॉ फॅक्ट्स गोळा केल्या जातात त्याला डाटा म्हटलं जातं आणि त्या रॉ फॅक्ट्सवर जेव्हा प्रोसेसिंग केलं जातं त्यावेळी मात्र काय होतं, त्यांचं इन्फॉर्मेशनमध्ये कन्व्हर्जन होताना आपल्याला दिसतं. ओके, आता तिसरा जो मुद्दा आहे आपला बघा, रिमोट सेन्सिंग डाटा कलेक्शन. म्हणजे बघा रिमोट सेन्सिंगच्या डाटाचं कलेक्शन कसं केलं जातं, तर या रिमोट सेन्सिंगच्या डाटाच्या कलेक्शनची मेथड कशी आहे, तो डाटा कशा प्रकारे गोळा केला जातो, त्यासाठी कोणते कोणते घटक आवश्यक आहेत, तर तेच पुन्हा काय आपलं इथं फंडामेंटल्स अभ्यास होईल. त्यामुळे त्या डाटा कलेक्शनचे जे काही पद्धती आहेत ते आपल्याला यामध्ये अभ्यासायचे आहेत. त्यानंतर बघा रिमोट सेन्सिंगचे ॲडव्हान्टेजेस आणि लिमिटेशन्स. आता बघा शब्द फार महत्त्वाचा आहे, ॲडव्हान्टेजेस आणि लिमिटेशन्स. आपल्याला हे कळतंय ॲडव्हान्टेज म्हणजे काय, फायदे, आणि लिमिटेशन्स म्हणजे तोटे नव्हे, मर्यादा. आपण बऱ्याच जातो ना फायदा आणि तोटा, तर तोटा नाही, इथं काय म्हटलंय बघा आपल्याला मर्यादा, रिमोट सेन्सिंगच्या मर्यादा, फायदे आणि मर्यादा, त्याला काय लिमिटेशन्स आहेत ते फार महत्त्वाचं. म्हणजे त्याचा वापर करताना कोणत्या घटकांमध्ये आपल्याला अडचण येऊ शकते ते अर्थात फायदेशीर आहे, पण काही घटकांमध्ये आपल्याला अडचण येऊ शकते, तेच लिमिटेशन्समध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढचा जो घटक येतो रिमोट सेन्सिंगची प्रोसेस. म्हणजे रिमोट सेन्सिंगचं काम करताना जे काही 8 ते 9 प्रोसेसमध्ये ते प्रोसिजर होते, जसं की सोर्सपासून ती एनर्जी येण्यापासून त्याचं माहितीमध्ये कन्व्हर्जन, म्हणजे आपण म्हटलं इन्फॉर्मेशनमध्ये कन्व्हर्जन होणं, ही जी सगळी प्रोसेस वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये जाते ते आपल्याला रिमोट सेन्सिंगच्या प्रोसेसमध्ये आपल्याला पाहायचं आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा आणि आत्तापर्यंत ज्या घटकावर सर्वाधिक प्रश्न आलेले आहेत तो आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. जे मगाशी म्हटलं ना मी तुम्हाला, विद्युत चुंबकीय, ज्याला इलेक्ट्रोचुंबकीय असं त्यांनी म्हटलं. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम म्हणजे काय, तुम्ही सगळ्यांनी हा घटक यापूर्वी अभ्यासलेला आहे, फक्त आपल्याला लक्षात येत नाही. आपण पाहतो ना गॅमा रेडिएशन्स, UV रेडिएशन्स किंवा व्हिज्युअल जे काही आपले दृश्यमान लहरी ज्या आहेत त्या असतील
किंवा इन्फ्रारेड ज्याला आपण म्हणतो, रेडिओ लहरी ज्यांना आपण म्हणतो, ह्या सगळ्यांच्या संदर्भातली जी काय माहिती आहे ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम, ज्याला EMR जेव्हा जेव्हा मी म्हणेल त्यावेळी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम म्हणजे काय, याच्या प्रॉपर्टीज कशा आहेत. एक तर इलेक्ट्रो म्हणजे काय, इलेक्ट्रिक प्रॉपर्टी सुद्धा असतील आणि मॅग्नेटिक प्रॉपर्टी सुद्धा असतील, म्हणजे ज्याच्यामध्ये विद्युत प्रॉपर्टी सुद्धा आहेत, विद्युत गुणधर्म सुद्धा आहेत आणि चुंबकीय गुणधर्म सुद्धा आहेत. अशा ज्या काही लहरी आहेत त्यांच्या संदर्भातली माहिती, मग त्यांची तरंग लांबी म्हणजे वेव्हलेंथ कशी आहे किंवा त्यांच्यामध्ये फ्रिक्वेन्सी, वारंवारता ज्याला आपण म्हणतो, हे सगळं आपण डिटेल अभ्यासणार आहोत आणि ह्या घटकावर आपल्याला बहुतांश प्रश्न आलेले दिसतात. त्यानंतर जर पुढे पाहिलं आपण, एनर्जी इंटरॅक्शन विथ ॲटमॉस्फिअर अँड विथ अर्थ सरफेस फीचर्स सॉइल वॉटर व्हेजिटेशन, म्हणजे जी काय एनर्जी येते तिचं कोणत्या घटकांबरोबर, माती, पाणी आणि वनस्पती यासह वातावरणाशी त्याचा संपर्क आल्यानंतर काय होतं, मग त्यामध्ये काय काय होऊ शकतं की ॲब्झॉर्प्शन होऊ शकतं, रिफ्लेक्शन होऊ शकतं, रिफ्रॅक्शन होऊ शकतं, येथे लक्षात, किंवा स्कॅटरिंग होऊ शकतं. हे वेगवेगळे घटक आपल्याला कुठं अभ्यासायचे आहेत, वातावरणासह ऊर्जा आणि पृथ्वीच्या पृष्ठभागासह. बघा हे फार क्लिष्ट वाटतं ना, त्यापेक्षा इंग्रजीमध्ये वाचू की एनर्जी इंटरॅक्शन कशासोबत, ॲटमॉस्फिअर बरोबर आणि अर्थ सरफेसच्या फीचर्स सोबत. कोणती फीचर्स, अर्थचे, सॉइल, वॉटर आणि व्हेजिटेशन. आता ह्या 3 गोष्टींसोबत जर त्याचं इंटरॅक्शन झालं, जर त्याचा परस्पर संबंध आला तर काय होईल हे आपल्याला ह्या टॉपिकमध्ये अभ्यासायचं किंवा या चॅप्टरमध्ये अभ्यासायचं आहे. त्यानंतर बघा पुढचा महत्त्वाचा चॅप्टर आहे इंडियन सॅटेलाइट अँड सेन्सर कॅरेक्टरिस्टिक्स, म्हणजे काय, भारतीय उपग्रह आणि भारतीय सेन्सर जे आहेत त्यांची वैशिष्ट्य कोणती कोणती आहेत. मग यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय ठरतं, अगदी आपण आर्यभट्टपासून तर आता चांद्रयान किंवा अगदी गगनयान वगैरे जे आपण पाठवणार आहोत त्या संदर्भातली माहिती. आपण रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट पहिले कोणते पाठवले किंवा यापूर्वी अगदी सॅटेलाइट कधी लॉन्च केला गेला हे सुद्धा सांगितलं. मग आपण ते अगदी चार्ट फॉर्मॅटमध्ये पाहून घेऊया. त्यासह रिसेंट जी काही माहिती आहे, भारतामध्ये जी काही डेव्हलपमेंट झाली सॅटेलाइटच्या संदर्भामध्ये, ते सगळं आपल्याला तिथं पाहायचं आहे. त्यासह आपण यामध्ये काय बघू, जे काही उपग्रह असतात त्यांच्या कक्षा कोणत्या कोणत्या प्रकारच्या असतात, म्हणजे कोणत्या कक्षेमध्ये कोणते उपग्रह भ्रमण करतात ते सगळं आपल्याला यामध्ये पाहायचं आहे. त्यानंतर इथं नकाशाचं रिझोल्युशन, ओके, नकाशाचं रिझोल्युशन म्हणजे काय, मॅपचं रिझोल्युशन, ज्याच्यामध्ये आपल्याला मॅप कोणत्या कोणत्या प्रकारच्या रिझोल्युशनमध्ये, म्हणजे 4 प्रकारचे रिझोल्युशन आपल्याला त्यामध्ये पाहिजे. स्पेशल म्हणजे स्पेसच्या संदर्भामध्ये, टेम्पोरल म्हणजे टाईमच्या संदर्भामध्ये, म्हणजे जसं की 1920 मध्ये आग्रा कसा दिसत होता, त्यानंतर 1950 मध्ये कसा दिसतो, नंतर 1980 मध्ये कसा दिसतो आणि त्यानंतर 2020 मध्ये तो कसा दिसतो. तर ते शहराच्या टाईम प्रमाणे वेगवेगळे फोटोग्राफ, त्याला टेम्पोरल म्हणायचं. म्हणजे असे 4 प्रकारचे जे काही रिझोल्युशन्स आहेत ते आपण डिटेल पुढं पाहणारच आहोत. तर हे सगळं फंडामेंटल्स ऑफ रिमोट सेन्सिंग, जो पहिला मुद्दा आहे आपला, बघा पहिला जो मुद्दा आहे रिमोट सेन्सिंगची मूलभूत तत्वे, यामध्ये पाहावं लागेल किंवा हे अभ्यासणं गरजेचं आहे. दुसरं जे आहे बघा, त्यामध्ये पुढचा जो घटक बघा, इमेज अँड फॉल्स कलर कंपोजिट, म्हणजे बघा ज्यावेळी रिमोट सेन्सिंग केलं जातं वेगवेगळ्या प्रकारचे कॅमेरे वापरले जातात, वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर वापरले जातात. मग ती माहिती पाहण्यासाठी, जसं तुम्ही कधी जर यूट्यूबवर वगैरे सर्च केलं की तुम्हाला दिसेल की जे इन्फ्रारेड कॅमेरे असतात किंवा जे टेम्परेचर सेन्सिटिव्ह कॅमेरे असतात बघा, ते असं लाल लाल रंगाचं दाखवतात आणि त्यामध्ये मग ते टेम्परेचर सेन्सिटिव्ह गोष्टी जसं की प्लॅनेट अर्थ वगैरे जे असतं त्याच्यामध्ये दाखवतात की साप वगैरे जाताना ते बॉडी टेम्परेचर जाताना बरोबर तेवढी आकृती दिसते. तर ते जे काही वेगवेगळ्या आकृती दिसतात किंवा जे आपले आपण शाळेमध्ये असताना त्याची डायग्राम काढलेली असते बघा, 3 रंगांची, ब्ल्यू असतो, ग्रीन असतो आणि रेड असतो. मग त्यांच्यामध्ये वेगवेगळे रंग तयार होतात. यांना म्हणतात पहिल्यांदा ट्रू कलर, ओके, BGR जे आहेत ब्ल्यू, ग्रीन आणि रेड, यांना ट्रू कलर, कारण ह्या रंगांपासूनच सर्व रंग बनत असतात. मग हे काय करतात, बऱ्याचदा त्यांच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक त्यांचा स्पेक्ट्रममध्ये बदल घडल्यामुळं चुकीचा रंग किंवा फसवा रंग दाखवतात, त्याला फॉल्स कलर कंपोजिट म्हणतात. ते आपण त्या चॅप्टरमध्ये डिटेल पाहून घेऊ. पुढचा महत्त्वाचा चॅप्टर आहे एलिमेंट्स ऑफ व्हिज्युअल इंटरप्रिटेशन अँड डिजिटल डेटा. व्हिज्युअल इंटरप्रिटेशन म्हणजे काय बघा, त्याचं फार दृश्यमान व्याख्या वगैरे असं अतिशय क्लिष्ट ट्रान्सलेशन केलं. व्हिज्युअल इंटरप्रिटेशन म्हणजे काय, जे दिसतंय त्याच्यातून काय अर्थ लावायचा हे ज्याच्यामध्ये समजून घेतं. म्हणजे तुम्हाला मग अर्थ लावण्यासाठी काही गोष्टी माहीत असाव्या, जसे की त्याची उंची किती आहे, त्याच्यामध्ये शॅडो किंवा सावली कोणत्या प्रकारची तयार होते, वरून पाहिले त्यामध्ये टेक्स्चर कोणत्या प्रकारचं दिसतंय हे लक्षात, किंवा असोसिएशन, जसं की एखादं मोठं स्टेडियम असेल तर ते अगदी आपल्याला सिटीच्या जवळ दिसेल, ते अगदी ग्रामीण भागात दिसेल का, नाही, ट्रान्सपोर्टेशन सोपं असावं म्हणून तो सिटीच्या जवळ असेल, ज्याला म्हणायचं असोसिएशन, ते काहीतरी जोडलं गेलेलं आहे. तर अशी वेगवेगळ्या प्रकारची जी काही
व्हिज्युअल इंटरप्रिटेशनचे इलेमेंट्स आहेत ते आपल्याला यामध्ये अभ्यासावे लागतील. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा घटक ज्यावर 2 ते 3 प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत, पॅसिव्ह अँड ॲक्टिव्ह मायक्रोवेव्ह रिमोट सेन्सिंग. म्हणजे बघा, सेन्सर कोणत्या प्रकारची ऊर्जा पकडतो. जर तो नैसर्गिक ऊर्जा, जसं की सूर्याची ऊर्जा आहे, जर तो नैसर्गिक ऊर्जा पकडत असेल तर तो पॅसिव्हली काम करतोय. ॲक्टिव्ह सेन्सर म्हणजे काय, स्वतः त्या सेन्सरच्या संदर्भामध्ये जो काय आपला सॅटेलाइट वगैरे तो एक एनर्जी बीम सोडतो किंवा एनर्जीचा स्रोत म्हणून काम करतो आणि पुन्हा ती एनर्जी रिफ्रॅक्ट किंवा स्कॅटर होऊन आल्यानंतर जो काही पुन्हा त्याला रिप्लाय मिळतो तो स्वतः कार्य करतो, ॲक्टिव्हली प्रोसेस करतो, म्हणून त्याला ॲक्टिव्ह मायक्रोवेव्ह रिमोट सेन्सिंग म्हटलं जातं. यावरही आपण डिटेल अभ्यास करू. त्यानंतर मल्टीस्पेक्ट्रल रिमोट सेन्सिंग अँड इट्स ॲप्लिकेशन. मग यामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे की रिमोट सेन्सिंगमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे वेगवेगळे स्कॅनर्स वगैरे वापरायचे आहेत. मग या स्कॅनर्सचे कोणते कोणते प्रकार आहेत हे आपण यामध्ये डिटेल पाहणार आहोत, ते आपल्याला अभ्यासावं लागेल. पुढचा जो घटक आहे बघा, एरियल फोटोग्राफ्स. इंटरेस्टिंग घटक आहे. सगळ्या ह्या जो काही घटक आहे त्याची सुरुवात मुख्यतः एरियल फोटोग्राफ्स नव्हते. रिमोट सेन्सिंग सुरू होण्यापूर्वी सुरुवात झाली एरियल फोटोग्राफला. कोणाला तरी वाटलं की जसं बघा, एरियल फोटोग्राफमध्ये काय होतं, सगळ्यात महत्त्वाचं बर्ड आय व्ह्यू मिळतो. बर्ड आय व्ह्यू म्हणजे काय, पक्षाने आकाशातून पाहिल्यानंतर त्याला कसं दिसेल ते आपल्याला कशा, जसं ड्रोन मधून जे काय आपल्याला दिसतं ना त्याला काय म्हणतो आपण, बर्ड्स आय व्ह्यू. तर तेच कशामध्ये केलं जातं, एरियल फोटोग्राफ्समध्ये केलं जातं, ज्याचे वेगवेगळे ॲप्लिकेशन्स आहेत. जसं की ड्रोनमधून आपण पाहिलं सुरक्षेच्या कारणासाठी त्याचा वापर आपण करू शकतो, किंवा शेती चांगली करायची आहे तुम्हाला तर आपल्या शेतीवर निगराणी ठेवण्यासाठी सुद्धा तुम्ही त्याचा वापर करू शकता, किंवा एखाद्या ठिकाणी अतिक्रमण कुठं झालेलं आहे का, कुठं सेटलमेंट वेगळे आहे का, किंवा मृदेचे प्रकार अभ्यासायचे आहेत, कुठं वनीकरण निर्वनीकरण झाले हे अभ्यासायचे. असे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला एरियल फोटोग्राफचा वापर होऊ शकतो. आणि त्याच एरियल फोटोग्राफचे टाईप्स आणि युसेज कोणते कोणते आहेत, कोणत्या कोणत्या प्रकारचे एरियल फोटोग्राफ आहेत, त्यांचा वापर कसा कसा करायला हवा आणि कोणत्या कोणत्या ठिकाणी त्याचा वापर होईल, फार बेसिक आहे, ते आपल्याला यामध्ये अभ्यासावं लागेल. त्यानंतर पुढे बघा, टाईप्स ऑफ कॅमेराज अँड देअर ॲप्लिकेशन. कॅमेऱ्यांचे वेगवेगळे प्रकार असतात. जसं आपण पाहतो ना, पहिल्यांदा फिल्मचा कॅमेरा यायचा बघा, त्यानंतर आता डिजिटल कॅमेरा आला, अगदी आता HD वगैरे कॅमेरे यायला लागलेले आहेत, अगदी 4K वगैरे कॅमेरे. मग हे कॅमेरे काय करतात, वेगवेगळ्या प्रकारच्या फिल्म्स वापरतात. जुन्या काळामध्ये ब्लॅक अँड व्हाईट कॅमेरा असायचा, नंतर तो कलर झाला. जुन्या पिक्चरमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल किंवा जुन्या व्हिडिओजमध्ये की ते पुढून उघडावं लागायचं, पुन्हा बंद करावं लागायचं, तो जुन्या प्रकारचा कॅमेरा असायचा. त्यामध्ये इव्हॉल्युशन कशा प्रकारे झालं हे सगळं आपल्याला त्यामध्ये, तसंच त्यांचं ॲप्लिकेशन, कोणत्या प्रकारचा कॅमेरा कुठं वापरायचा, ब्लॅक अँड व्हाईट कॅमेरा कुठं वापरला पाहिजे, इन्फ्रारेड कॅमेरा कुठं वापरायचा, निअर इन्फ्रारेड कॅमेरा कुठं वापरायचा, हे सगळं आपल्याला कॅमेऱ्यांच्या प्रकारामध्ये अभ्यासायचं आहे. पुढे बघा, एरर डिटर्मिनेशन अँड स्पेशल रिझोल्युशन. एरर म्हणजे काय, त्रुटी निर्धारण. ओके, त्याला त्यांनी थेट मराठीमध्ये काय म्हटलेलं आहे, त्रुटी निर्धारण. इथे लक्षात, त्रुटी काढायची, कशा प्रकारे त्यातली त्रुटी दूर करायची, जेणेकरून आपल्याला अधिक चांगली, अधिक उत्तम क्वालिटीची, अधिक क्लिअर इमेज मिळेल. म्हणून एरर डिटर्मिनेशन फायद्याचं ठरतं किंवा गरजेचं ठरतं. आणि हे एरर डिटर्मिनेशन कसं करायचं, ही त्रुटी निर्धारण कसं करायचं, हे आपल्याला या टॉपिकमध्ये अभ्यासायचं आहे. पुढे बघा, एरियल फोटोग्राफी इंटरप्रिटेशन अँड मॅप स्केल. जे आपण मगाशी पाहिलं व्हिज्युअल इंटरप्रिटेशन, सिमिलरली यामध्ये सुद्धा तेच घटक समाविष्ट होतात, ज्याच्यामध्ये शॅडो असतं किंवा टेक्स्चर असतं, स्ट्रक्चर असतं, हाईट असते, असोसिएशन असतं, लोकेशन असतं, हे सगळे घटक यामध्ये समाविष्ट होतात. सोबतच मॅपची स्केल. स्केल म्हणजे काय, आपण मॅपमध्ये भूगोलामध्ये जर तुम्ही मॅप पाहिला असेल, असं असतं ना, 1 सेंटीमीटर बरोबर 200 किलोमीटर, 2 सेंटीमीटर बरोबर 500 किलोमीटर, जे स्केल खाली दिलेले असते. म्हणजे बघा, हा मॅप जर तुम्ही पाहताय, मॅपवरून तुम्हाला समजा सातारवरून पुण्याला जायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला सांगितलं 1 सेंटीमीटर बरोबर 100 किलोमीटर, तर सातारा ते पुणे अंतर 110 किलोमीटर, तर मॅपवर हे अंतर किती असणार आहे, 1.1 सेमी. येते लक्षात. म्हणजे मॅपवर पाहून तुम्ही कशा प्रकारे ॲक्च्युअल लोकेशन यांच्यातलं अंतर पाहू शकता, त्याला काय म्हणायचं, मॅपची स्केल. मग त्यामध्ये 3 प्रकार पडतात, लार्ज स्केल, मिडियम स्केल आणि स्मॉल स्केल. हे आपल्याला पाहायचं. यावर एकदा कॅल्क्युलेशनचा छान प्रश्न आला बघा, बेसिक प्रश्न होता, सीसॅट सारखा जे आपल्याला येतं ना कॉन्ट्रिजनिंगचं, सिमिलरली तसा प्रश्न होता, बेसिक लॉजिक लावलं तरी सुटण्यासारखा प्रश्न होता. आणि शेवटी जे अतिशय महत्त्वाचं आहे बघा, ओव्हरलॅपिंग स्टेरिओ फोटोग्राफी. यावर आपल्याला 3 ते 4 प्रश्न आत्तापर्यंत आलेले दिसतील. ओव्हरलॅपिंग स्टेरिओ फोटोग्राफी म्हणजे काय, 3D इमेज ज्यावेळी तयार केल्या जातात त्यावेळी काय केलं जातं, 2 कॅमेऱ्यांचा वापर केला जातो. आता समजा मी एका कॅमेऱ्यामधून पाहत असेल तर मला 2D इमेज मिळेल, म्हणजे एकच बाजू दिसेल. जर मी बाजूच्या एका अँगलने कॅमेरा लावला तर मला अजून एक तिसरी बाजू दिसेल, म्हणजे माझी 3D इमेज तयार होईल. ज्यामध्ये बघा, पहिल्या कॅमेऱ्यातून तयार होणारी इमेज आणि दुसऱ्या कॅमेऱ्यातून तयार होणारी इमेज हे इथं ओव्हरलॅप होताना आपल्याला दिसतं, म्हणून याला काय म्हटलं जातं, ओव्हरलॅपिंग स्टेरिओ. स्टेरिओ म्हणजे जोडी.
ओके, फोटोग्राफी, ज्यातून समजा ते 60 डिग्रीमध्ये जर दोघं ओव्हरलॅप होत असतील, म्हणजे याचा आणि याचा 60% भाग जर ओव्हरलॅप होत असेल, तर त्यापासून तयार काय करता येते, 3D त्रिमितीय 3 बाजू दर्शवणारी 3 डायमेन्शनल इमेज त्यामधून आपण तयार. कशाचे घटक आहेत, एरियल फोटोग्राफी. आणि एरियल फोटोग्राफीवर आपल्याला बऱ्यापैकी प्रश्न आले दिसतात. फार इंटरेस्टिंग घटक आहे. यामध्ये सुद्धा आपल्याला जे काही एरियल फोटोग्राफीचे ॲक्सिस असतात, जसं की मग फोटोग्राफी करताना कोणत्या कोणत्या प्रकारचे अँगल असतात, मग त्यामध्ये लो ऑब्लिक म्हणजे काय, जसं की तुम्ही पाहताय तर तुम्हाला त्यातून जे क्षितिज आहे शेवटचं टोक दिसेल की नाही, किंवा व्हर्टिकल फोटोग्राफी म्हणजे बरोबर तुम्ही 90 डिग्रीतून खाली पाहताय, तर ती फोटोग्राफी तुम्ही जास्त तिरकं, अगदी 60 डिग्रीपेक्षा जास्त तिरकं पाहिलं तर तुम्हाला लांब वरचं दिसेल, जवळची इमारत मोठी दिसेल, लांबची इमारत छोटी दिसेल. हे सगळे प्रकार आपल्याला यामध्ये पाहायचे आहेत. आणि तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे GIS. बऱ्याचदा बघा GIS ला आपण कन्फ्यूज कशाशी करतो, तर GPS शी कन्फ्यूज करतो. तर GPS हा याचाच एक पार्ट आहे, याचंच अपत्य आहे. पण GIS सगळ्यात महत्त्वाचं आहे. GIS मध्ये जे वेगवेगळे घटक येतात त्यामधला एक घटक म्हणजे GPS, ज्याला काय म्हणायचं आपण, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम. पोझिशनिंग म्हणजे काय, स्थान निश्चित करणारी. ओके, पोझिशनिंग सिस्टीम जे आपल्या मोबाईलमध्ये आपण वापरतो. आणि हे कशापासून येतं, तर GIS नावाच्या एका महत्त्वाच्या घटकापासून, ज्याला मराठीमध्ये फार छान त्याने नाव काय दिले बघा, GIS भौगोलिक माहिती प्रणाली. जिओग्राफिकल माहिती म्हणजे इन्फॉर्मेशन, प्रणाली म्हणजे सिस्टीम. आता GIS का महत्त्वाचं ठरतं बघा, GIS द्वारे आपण वेगवेगळ्या प्रकारचा डाटा कलेक्ट करतो. म्हणजे रिमोट सेन्सिंगचं काम जे काही चालतं ते GISच्या डाटाच्या आधारे चालतं. आणि या GIS मध्ये आपल्याला अनेक महत्त्वाचे घटक अभ्यासायचे आहेत. जसं की इंट्रोडक्शन टू GIS म्हणजे काय, GIS काय आहे, GIS कधी डेव्हलप झालं, त्याची हिस्ट्री काय होती, किंवा जो टॉमिल्सन नावाचा कनेडियन सायंटिस्ट होता ज्यानं पहिल्यांदा GIS तयार केलं, ज्याला GISचा पितामह किंवा फादर ऑफ GIS म्हटलं जातं, तर त्याच्याविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे. भारतामध्ये ती डेव्हलपमेंट कशी झाली. त्यानंतर बघा कंपोनंट्स ऑफ GIS मध्ये कोणते कोणते घटक असतात, त्यामध्ये सॉफ्टवेअर असावं लागेल, एक हार्डवेअर असावं लागेल, त्यासोबत काही डाटा असावा लागेल, काम करण्यासाठी तिथं लोक असायला पाहिजे. तर या वेगवेगळ्या घटकांचा त्यामध्ये समावेश होतो, ज्याला कंपोनंट्स ऑफ GIS म्हटलं जातं. पुढे बघा जिओस्पेशियल डाटा, ज्याच्यामध्ये स्पेशल ॲट्रिब्यूट डाटा. जिओस्पेशियल डाटा म्हणजे काय, स्पेशल म्हणजे काय, स्पेसच्या संदर्भामध्ये. तर ते सगळं जे आहे ते आपल्याला जिओस्पेशियल डाटा आणि त्याचे ॲट्रिब्यूट जे ते आपण त्यामध्ये डिटेल अभ्यासात जाऊ. पुढे बघा कॉर्डिनेट सिस्टीम. कॉर्डिनेटचं ऐकलंय आपण. कॉर्डिनेट म्हणजे काय, अक्षांश आणि रेखांश. एखाद्या व्यक्तीचं स्थान म्हणजे तुम्ही बघा कधी जर गुगल मॅप जर ओपन केला आणि रॅन्डम एखाद्या ठिकाणी क्लिक केलं तर आपल्याला दिसतं की किती पूर्व रेखावृत्त आणि किती उत्तर अक्षरवृत्तावर आपण आहोत ते एक्झॅक्ट लोकेशन दिसतं. त्याला कॉर्डिनेट सिस्टीम म्हटलं जातं. मग ही कॉर्डिनेट सिस्टीम कशी GIS मध्ये वापरली जाते, त्याचे प्रकार कसे कसे पडतात हे आपण यामध्ये डिटेल पाहूया. त्यानंतर बघा मॅप प्रोजेक्शन आणि टाईप. आता बघा मॅप प्रोजेक्शन मगाशी आपण बघितलं ते वेगळं होतं. मॅप प्रोजेक्शन म्हणजे काय, मॅप जर तुम्ही काही पाहिले, जसं की आपण जे भूगोलाच्या पुस्तकामध्ये पाहतो ते मॅपचं प्रोजेक्शन कसं असतं, थेट असं आडव्या पृष्ठभागावर असं 2D असतं. बऱ्याचदा तुम्ही जे बघतो, आपण जे बघतो पृथ्वीचा गोल जो आपण भूगोलाच्या तासाला पाहिलेला असतो, त्या पृथ्वीच्या गोलावरचं मॅप प्रोजेक्शन मात्र वेगळं असतं. तो जर कागद आपण उलगडला तर तो असा होणार आहे का, तर नाही. किंवा अनेकदा सिलेंड्रिकल जे काही पृष्ठभाग असतो त्याच्यावर तो मॅप दाखवला जातो, तर ते मॅप प्रोजेक्शनचे. किंवा कधी कधी कोनिकल कोन जास्त ना, विदूषकाची टोपी किंवा कोन असतो आईस्क्रीमचा, तो उलटा केल्यानंतर त्यावर कशा प्रकारे मॅप ठेवला जाईल, हे सगळे मॅप प्रोजेक्शनचे प्रकार आहेत. ते कशा प्रकारे वापरायचे ते सुद्धा आपण त्या टॉपिकमध्ये पाहू. त्यानंतर 2 महत्त्वाचे टॉपिक, रास्टर डाटा आणि व्हेक्टर डाटा. म्हणजे बघा इमेजेस ज्यावेळी आपण पाहतो त्यावेळी छोटे पिक्सेल्स आपल्याला दिसतात. म्हणजे बघा इमेज आपण म्हणतो पिक्सेल फाटले तर ते छोट्या तुकड्यांपासून बनलेलं असतं, त्याला आपण रास्टर डाटा म्हणतो. आणि ज्यावेळी ते ॲक्सिसवर बनलेलं असतं, जसं की PDF जी आहे ती व्हेक्टर डाटाचं प्रोडक्ट आहे. तरी रास्टर डाटा म्हणजे काय, व्हेक्टर डाटा म्हणजे काय, यावर सुद्धा आपल्याला प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा घटक बघा GIS टास्क. कोणते कोणते टास्क करतात ते, एक इनपुट, त्यानंतर मॅनिप्युलेशन, पुढं मॅनेजमेंट, क्वेरी, ॲनालिसिस अँड व्हिज्युअलायझेशन. म्हणजे काय होतं बघा, स्टेप कशा आहेत.
इनपुट देईल. ओके, GIS मध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय काय टास्क घडणार आहेत, सगळ्यात पहिल्यांदा त्या GISच्या सिस्टीमला किंवा सॉफ्टवेअरला इनपुट मिळेल. त्यानंतर ते त्यामध्ये मॅन्युप्युलेशन करेल, म्हणजे तो डाटा जो आहे तो व्यवस्थित अरेंज करण्याचा प्रयत्न करेल. नंतर तो डाटा जो आहे तो व्यवस्थित मॅनेज करणार, त्याचं व्यवस्थापन करणार आहे. पुन्हा त्यामध्ये क्युरी काय असेल, म्हणजे काही त्रुटी असतील किंवा त्यामध्ये काही त्यांना शंका उपस्थित झाल्या तर त्या उभ्या केल्या जातील. पुन्हा त्याच्यावर ॲनालिसिस केलं जाईल, त्याचं विश्लेषण केलं जाईल आणि शेवटी व्हिज्युअलायझेशन करून तो GISचा जो काही अंतिम प्रोडक्ट इन्फॉर्मेशन निघेल ती वापरली जाणार आहे. पुढे बघा, लँड यूज आणि लँड कव्हर चेंज ॲनालिसिस, म्हणजे GISचा वापर करून काय करता येईल की जमिनीचा वापर सध्या कसा होतोय, की कृषी लागवड योग्य जमीन कुठं आहे किंवा वनीकरण झालेली जमीन कुठं आहे, कोणत्या ठिकाणी आपण पाण्याचं कन्झर्वेशन करू शकतो, कोणती जमीन कोणत्या पिकासाठी आपण वापरू शकतो. त्यासोबतच पुढं काय, लँड कव्हर चेंज लँड कव्हर म्हणजे काय, जमिनीवर जे काय हिरवळीचं आच्छादन आहे, म्हणजे कुठं कुठं वनीकरण झालं, कुठं कुठं वनीकरण झालेलं नाही किंवा वृक्षतोड झालेलं आहे, निर्वनीकरण झालेलं आहे, किंवा बऱ्याचदा आपण पाहतो ओसाड जमीन होती मग ती सपाट करून तिचं लागवडीखाली आणणं जे आहे ते सगळं जे चेंज आहे तर तो लँड कव्हर चेंजचं जे काय ॲनालिसिस आहे ते आपल्याला यामध्ये पाहावं लागेल. त्यानंतर एक इंटरेस्टिंग घटक येतो ज्याला डिजिटल इलिव्हेशन मॉडेल DEM असं म्हटलं जातं. अनेक चित्रपटांमध्ये किंवा अगदी जे काही मार्वेलचे पिक्चर वगैरे असतात त्यात तुम्हाला दिसतं, त्याचे क्लिक करतात आणि त्यांच्यासमोरच एक 3D मॉडेल तयार होतं ज्याला काय म्हणायचं, डिजिटल इलिव्हेशन मॉडेल. किंवा चित्रपटांमध्ये पिक्चरमध्ये दाखवतात आर्मीवाले असे एक जे तिकडं डोंगर आहे त्याचा रेप्लिका तयार करतात, जसं त्याला उतार आहे, जशा प्रकारचे त्यामध्ये ओघळ आहेत, जशा प्रकारच्या डोंगराची रांग जाते, सिमिलर त्याला काय म्हणजे डिजिटल इलिव्हेशन म्हणजे उंचीप्रमाणे त्याचं डिजिटली मॉडिफिकेशन करून एक मॉडेल तयार करायचं ज्याला DEM असं म्हटलं जातं. पुढे बघा, ट्रायंग्युलेटेड इरेग्युलर नेटवर्क डाटा मॉडेल. सिमिलरली डिजिटल डाटा मॉडेल जे आहे किंवा डिजिटल इलिव्हेशन मॉडेल जे आहे तर ते तयार करत असताना केवळ त्यातले हायेस्ट बिंदू किंवा लोएस्ट बिंदू घ्यायचे आणि ते बिंदू जोडल्यानंतर आपल्याला काय होईल, ट्रँगल जे आहे ते त्रिकोण आहे ते त्रिकोणासारखे आकार मिळतील, तर ते TIN मध्ये केलं जातं. त्यानंतर पुढे बघा, ॲप्लिकेशन ऑफ GIS टू सॉल्व द सोसायटल नीड्स इन नॅचरल रिसोर्सेस मॅनेजमेंट अँड डिझास्टर मॅनेजमेंट. म्हणजे बघा, GISचा वापर कुठं कुठं करता येईल त्यातले 3 घटक कोणते, एक तर सोसायटल नीड्स म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये GISचा वापर कशा प्रकारे करता येईल हे सगळ्यात महत्त्वाचा घटक. दुसरा, नैसर्गिक स्रोतांचा वापर करताना GIS आपल्याला कसं कसं वापरता येईल. आणि तिसरा जो घटक आहे तो सगळ्यात महत्त्वाचा, डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये आपल्याला GIS कशा प्रकारे उपयोगी ठरेल हे सगळं आपल्याला यामध्ये अभ्यासायचं आहे. आता बघा, हा जो सिलेबस आपण ज्यावेळी डिकोड करतो तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, कोणता घटक कुठंपर्यंत वाचायचा. पण याला अजून एक महत्त्वाचा घटक साथ देतो ज्याला आपण काय म्हणतो, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स PYQ. आता आपल्याला PYQ 2 घटकांमधून मिळणार आहेत. एक आहे GS1 मधला भूगोलातला जो आपला 5 प्रश्नांचा घटक असतो, दरवर्षी 5 प्रश्न आहेत. बरीच वर्ष याचा जो काही नंबर होता तो 146 ते 150 राहत होता, मध्यंतरी तो 116 ते 120 असा केलेला आहे. अर्थात तो भूगोलाचा घटक होता पण तो ॲग्री नंतर विचारला जायचा. त्यानंतर जे आपली टेक्निकल कंबाईनची प्रिलिम झालेली होती त्यामध्ये आपल्याला प्रत्येकी 3 प्रश्न पाहायला मिळतात. मग इथून आपल्याला पहिल्यांदा राज्यसेवेमधून आपल्याला इथं मिळतात 11 वर्षांचे 55 प्रश्न आणि तर 2 वर्षांचे 6 प्रश्न. अशा 61 प्रश्नांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला काय कळेल की आयोगानं कोणत्या कोणत्या घटकाला किती वेटेज, जसं म्हटलं मी तुम्हाला EMR इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनला आयोगानं प्रचंड महत्त्व दिलेलं आहे. त्यावर वारंवार त्यातही बघा व्हिज्युअल जे काही वेवलेंथ आहे तर ती किती आहे, एवढा सोपा प्रश्न जे आपण अगदी शाळेमध्ये अभ्यासलेला असतं ना, 0.4 ते 0.7 मायक्रोमीटर जे आहे, ओके, किंवा अगदी 400 ते 700 असं सुद्धा काही वेळा येतं बघा. जे आपण सायन्स जर कोणाचं असेल बॅकग्राऊंड तर त्यामुळे त्यांनी डिटेल हे अभ्यासलेलं असेल. याच घटकावर आपल्याला 3 ते 4 वेळा प्रश्न आलेला दिसून येतो. मग हे ज्यावेळी आपण ॲनालिसिस करतो तर त्यावेळी राज्यसेवेचे जे काही प्रश्न आहेत ते आपल्याला सगळं पाहणं गरजेचं आहे. म्हणजे बघा 2012 मध्ये तो नंबर होता 146 ते 150. राज्यसेवेचं कोणी जर ॲनालिसिस केलं असेल तर 13चा पेपर जर पाहिलात तर 2013 मध्ये सगळ्या प्रश्नांमध्ये आपल्याला जे मिक्स अँड मॅच केलेलं होतं ते दिसतं. म्हणजे आता जे होतं ना की GS1ला 1 ते 60 तुम्हाला हिस्ट्रीचे प्रश्न दिसतील, 61 ते काही पेपरमध्ये 115 आणि काही पेपरमध्ये 120 पर्यंत भूगोलाचे प्रश्न दिसतील. आणि त्यानंतर 116 ते 145 किंवा नवीन याच्यामध्ये 121 ते 150 हे आपल्याला ॲग्रीचे प्रश्न दिसतील. तर असं 2013ला केलेलं नव्हतं. 2013ला त्यांनी कसंही मिक्स अँड मॅच केलेलं होतं, म्हणून 2013चे नंबर बघा 5,
24, 47, 53, 62 असे असे रॅन्डम दिसतात. पण बाकीच्या वर्षी बघा 2012, 14, 15, 16, 17, 18, 19 पर्यंत आपल्याला काय दिसतं तर 146 ते 150. अर्थात हा भूगोलामधला घटक होता, पण हा ॲग्री नंतर विचारला जायचा. नंतर मात्र 2020 आणि 2022 मध्ये आयोगानं काय केलं तर 116 ते 120 म्हणजे 55 प्रश्न रेग्युलर जिओग्राफीचे जे आपण अभ्यासलेले असतात आणि 5 प्रश्न रिमोट सेन्सिंगचे. 2021 मध्ये पुन्हा त्यांनी काय केलं 146 ते 150 असं ते वेटेज ठेवलेलं होतं. आता बघा आपल्याला काय मिळालं, ह्या प्रश्नांची संख्या मिळाली, प्रश्नांचे आकडे कोणते आहेत ते मिळाले. मग आपलं ॲनालिसिस अजून सोपं झालं. त्यासोबत जी टेक्निकलची कंबाईन झालेली होती, तांत्रिक झालेली होती इंजिनिअरिंग, ॲग्री आणि फॉरेस्ट्रीसाठी, त्यामध्ये 2021चा जो पहिलाच पेपर झाला त्यामध्ये 47, 48 आणि 49 हे 3 प्रश्न आणि 2022 मध्ये 57, 58 आणि 59 हे 3 प्रश्न आपल्याला तिथं पाहायला मिळतात. म्हणजे हे 6 आणि ते 55 एवढे प्रश्न आपल्याला इथं मिळतात. आणि हे सगळे जे प्रश्न आहेत हे कंपाईल करून तुम्हाला आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवर सुद्धा मिळतील आणि ॲपवर सुद्धा आपल्याला ते तुम्हाला आपलं PYQचा सेक्शन सोबत आपलं जे काही बॅच आहे त्याच्या सेक्शनमध्ये तुम्हाला सुद्धा हे प्रश्न एकत्र मिळून जातील. म्हणजे तुम्हाला कुठेतरी जाऊन आणि प्रत्येक वेगवेगळी झेरॉक्स काढण्याची अजिबात गरज नाही. आपण हे सगळे प्रश्न 5 प्रश्न असे 11 वर्षांचे 11 पेपर्स, त्यासोबत तो कोणत्या वर्षाचा प्रश्न आहे त्यासाठी त्या वर्षीचं पहिलं पेज सुद्धा आपण तिथं जोडलेलं आहे. त्यानंतर जे रिसेंटली झालेले 2 पेपर आहेत तर हे 2 पेपर टेक्निकल कंबाईनचे पेपर तुम्हाला त्याचे शेवटी जोडलेले दिसतील. जे कोण विद्यार्थी आपले बॅच घेतील तर त्यांना एक महत्त्वाची विनंती आहे की त्यांनी हे जी काही प्रिंट आहे तर ती सोबत ठेवावी. एक 37 पानांची पाठपुट 37 म्हणजे ती अगदी 16-16.5 रुपयामध्ये तुमचं होऊन जाईल. तर ती 37 पानांची प्रिंट तुम्ही सोबत ठेवावी. ज्यावेळी आपला टॉपिक संपेल त्यानंतर आपण काय करणार आहोत, कोणत्या वर्षी त्या टॉपिकवर, जसं की आपण बेसिक सुरुवात केली की रिमोट सेन्सिंग म्हणजे काय, तर त्या बेसिकवर जर काही प्रश्न आले, जसं की 2 प्रश्न होते रिमोट सेन्सिंगच्या बेसिकवर, तर ते 2 प्रश्न कोणत्या वर्षी होते तर ते आपण ते पाहणार आहोत. मी ज्यावेळी तुम्हाला सांगेल की 30 नंबरचं पेज बघा, अर्थात तुम्हाला तिथं डिस्प्लेवर तो प्रश्न दिसेलच, पण सोबत ते हार्ड कॉपी सोबत असणं फार गरजेचं आहे. अजून एक महत्त्वाचं, कोणत्याही विषयाचं ॲनालिसिस करताना तुम्ही बायलिंग्वेल करायला पाहिजे. म्हणजे काय, तुम्ही मराठीमध्ये तर प्रश्न वाचाच, पण तो इंग्रजीमध्ये वाचायची सवय तुम्हाला लागली पाहिजे. कारण प्रश्न डिझाईन होताना इंग्रजीमध्ये होतात आणि नंतर ते ट्रान्सलेट मराठीमध्ये होतात. म्हणूनच बऱ्याचदा बघा जे आपल्या याला दिसतं स्मार्टफोनला गुगल ट्रान्सलेटनं काय होतं, चलाक फोन, असं कधी ट्रान्सलेशन असतं का हो? स्मार्टफोनला तुम्ही स्मार्टफोन म्हणा ना, ते गुगल ट्रान्सलेट जे असतं ना ज्याला आपण कोरडर ट्रान्सलेशन म्हणतो, 2 गोष्टी आहेत. एक असतं भाषांतर, एक असतं अनुवाद. अनुवाद म्हणजे त्याचा सार उचलायचा, भाषांतर म्हणजे ज्याला आहे तसा शब्द ठेवायचा. म्हणून तुम्हाला बऱ्याच बघा सिलेबसमध्ये काय दिसतं, इंग्रजी शब्दाला आहे तसा त्यांनी गुगलवरचा शब्द वापरलेला आहे. म्हणून विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की हार्ड कॉपीमध्ये हे प्रश्न तुम्ही सोबत ठेवायला पाहिजे. अभ्यास करताना सगळ्यात महत्त्वाच्या 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे PYQ आपल्यासोबत असावेत आणि दुसरं काय आहे, सिलेबसची हार्ड कॉपी आपल्यासोबत असावी. ही सिलेबसची हार्ड कॉपी जी आहे, जे व्यवस्थित आपण सेग्रिगेट करून सिलेबस दिलेला आहे. अर्थात आपल्या जो काही ग्रुप B आणि Cचा जो सिलेबस आहे त्यामध्ये आपल्याला 3 मुद्दे दिसतात, पण त्याच्या आतले जे काही मुद्दे आहेत जे आपल्याला राज्यसेवेच्या पेपरमध्ये दिसतील तर मराठीमध्ये सुद्धा आणि त्याच्या मागं इंग्रजीमध्ये सुद्धा तुम्हाला आपल्या ॲपवर, आपल्या सिलेबस सेक्शनमध्ये सुद्धा आणि आपल्या कोर्समध्ये सुद्धा तुम्हाला ते दिसून येईल. सोबतच जी मुलं आपली ग्रुप B Cची अभ्यास करतात त्यांच्या सिलेबसमध्ये कुठं तो मुद्दा आहे की 8 नंबरमध्ये सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञानमधला जो ई भाग आहे त्यामध्ये मग ते मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये आयोगानं दिलेलं आहे. त्यामुळे ह्या 2 गोष्टी तुम्ही सोबत बाळगायला हव्यात. आणि त्यासोबत महत्त्वाचं काय तर रेफरन्स मटेरियल. मग राज्यसेवेच्या नवीन अभ्यासक्रमाप्रमाणे आपल्याला तर अभ्यास करायचा आहे, पण यातले महत्त्वाचे टॉपिक आपल्याला मार्क करत जायचे. आता हे महत्त्वाचे टॉपिक कसे समजतील, PYQचं ॲनालिसिस जे आपण अर्थात आपल्या बॅच प्रमाणे ते करत तर जाऊच, पण सोबत आपणही ते वारंवार प्रश्न वाचले तर बऱ्याचदा काय होतं बघा, जो ओव्हरलॅपिंग स्टेरिओ फोटोग्राफी आपण पाहिला 3D इमेज, त्या 60%चा प्रश्न आयोगाने 2 ते 3 वेळा विचारलाय. रिसेंटली टेक्निकल कंबाईनला त्यांनी प्रश्न विचारला, त्याच्या आधी 2 वर्षी त्यांनी राज्यसेवेला तो प्रश्न विचारलेला होता. ज्यांना माहीत होतं की आपल्याला टेक्निकलला आता एरियल फोटोग्राफी आलेला आहे त्यांनी जर जुने प्रश्न पाहिले असते, अर्थात 3 पैकी 1 प्रश्न त्यांचा बरोबर आला असता, ते आरामात इन झाले असते, त्यांचा तो प्रॉफिट ठरला असता. बऱ्याचदा आयोग जे आहे ना प्रश्न रिपीट करतं किंवा जुन्या प्रश्नाच्या आधारे नवीन प्रश्न तयार करतं. त्यासाठी आपल्याला जुन्या प्रश्नांचं ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आणि बऱ्याचदा प्रॉब्लेम काय होतो बघा, हा विषय जो आहे ना
तो आपण यापूर्वी कधी अभ्यासलेला नसतो. थोडासा म्हणायला गेलं तर जास्त सायन्समधला ॲडव्हान्स विषय आहे, म्हणून तो थोडा आपल्याला क्लिष्ट वाटतो आणि रेफरन्स मटेरियल बरंचसं इंग्रजीमध्ये अवेलेबल आहे. अर्थात NCERT जो काही डाटा आहे, NCERTमध्ये जे काही सांगितलं, बरेच जण तुम्हाला सांगतील की NCERT वापरा, पण जो काही NCERTचा डाटा आहे तुम्हाला NCERT वाचायचीही गरज पडणार नाही. एवढ्या नोट्स चांगल्या आपण तयार केलेल्या आहेत. म्हणून मराठीमधल्या आपल्या नोट्स काय आहेत, आपण बायलिंग्वेल केलेले आहेत. म्हणजे तुम्हाला तीच गोष्ट मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये, समजा एखाद्याला वाटलं की मराठी मला समजत नाही, त्याच्याखाली आपण ती डेफिनेशन इंग्लिशमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सोबत हे बायलिंग्वेल ठेवल्यामुळं काय होतं, तुम्ही ज्यावेळी आयोग ट्रान्सलेट करताना मग मुद्दाम मी काय वेळा शब्द जे आहेत ते 3 ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजे तुम्हाला इंग्रजीमध्ये दिसेल, तो क्लिष्ट मराठीमध्ये आणि सोप्या मराठीमध्ये. म्हणजे इंग्रजीमधला शब्द तुम्हाला समजला, सोप्या मराठीमध्ये शब्द तुम्हाला समजला, आणि आयोगानं जर गुगल ट्रान्सलेट केलं तर कशा प्रकारचा शब्द येऊ शकतो ह्याही प्रश्नाची तुमची तयारी होणार आहे. म्हणून आपण ह्या नोट ज्या आहेत ह्या 2 भाषांमध्ये मिक्स तयार केलेल्या आहेत. म्हणून ज्या विद्यार्थी, अर्थात समजा काही विद्यार्थ्यांचं जर पूर्णपणे इंग्रजीचं बॅकग्राऊंड असेल तर त्यांनाही अडचण येणार नाही. आपण अभ्यास करताना बायलिंग्वेल जाणार आहोत. सिलेबसचं जे ॲनालिसिस आपण पाहिलं की इकडे तिकडे उडी मारत आपण काय केलं की इंग्रजी आणि मराठी यांचं मिक्स अँड मॅच आपलं राहायला हवं. तसंच जिथे तुम्ही आपण PYQ बघाल तर तुम्हाला ते दोन्ही भाषांमध्ये दिसतील. तुम्हाला मराठी आणि इंग्रजी ह्या दोन्ही भाषांमध्ये मी PYQ एकत्र करून दिलेले आहेत. तसंच यामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. एक म्हणजे संकल्पना, कन्सेप्ट समजून घेणं, आणि जर तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली तर पुढच्या फॅक्ट्स तुमच्या आरामात लक्षात राहणार आहेत. आता बघा, राज्यसेवेला तुम्हाला कन्सेप्टवर 2014-15 जर तुम्ही प्रश्न पाहिले, डिटेल असे प्रश्न त्यांनी विचारलेले होते. तुम्हाला काय करायचं आहे, आता कन्सेप्टसह फॅक्टसुद्धा क्लिअर करून घ्यायच्या आहेत. जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या तर ते फॅक्ट समजून घेणं तुम्हाला फार सोपं पडेल. ओके, त्यामुळे त्या फॅक्टच्यासाठी तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करायचा, म्हणून आपण कन्सेप्ट आणि फॅक्ट ह्या दोन्हीला सायमल्टेनियसली टॅकल करतो. आणि त्यासाठी आपल्याला स्मार्ट अभ्यास करायचा. तर स्मार्ट अभ्यास म्हणजे काय, आपले जे लेक्चर्स आहेत ना टोटल, तर त्यांचं आपण डिवायडेशन, आता जर ते टॉपिक तुम्ही टोटल जर पाहिले तर जवळपास 30 छोटे छोटे सब टॉपिक आहेत. त्यांच्या आधारे महत्त्वाच्या टॉपिकचं जे डिवायडेशन आहे तर ते आपण छोटे छोटे 32 चॅप्टर्समध्ये केलेलं आहे. ओके, हे 32 चॅप्टर्स जे आहेत ते पुन्हा एका लेक्चरमध्ये आपण 1 ते 2 आणि जे छोटे चॅप्टर्स असतील तर मॅक्स 3रा, अशा प्रकारे आपण 30 ते 40 मिनिटाच्या लेक्चरमध्ये हे 2 ते 3 चॅप्टर्स कव्हर करणार आहोत. म्हणजे आपले मॅक्झिमम लेक्चर किती होतील, 15 होतील. ओके, 15 लेक्चर होतील. 40 मिनिटांचं लेक्चर जरी म्हटलं तरी 15 चोक 60 म्हणजे 600 मिनिटं, म्हणजे 10 तासांमध्ये आपला 10 गुणांचा अभ्यास होणार आहे. ओके, आणि जर राज्यसेवेची तयारी करत असेल त्यांचा 5 प्रश्नांचा अभ्यास, अर्थात तो 5 गुणांचा असेल, कारण राज्यसेवेला ते 1 मार्काला आहे, आपल्याला कंबाईनला ते 2 मार्कांना आहे. म्हणून तुम्ही हे चॅप्टर वाईज आपण ते जाऊ तर तुम्ही सोबत ठेवत चला. तसंच ज्यावेळी तुम्ही लेक्चरला बसाल त्यापूर्वी आपली PDF जी आहे जर ती तुम्ही झेरॉक्स मारून जर सोबत ठेवलीत तर बऱ्याचदा असं होईल की जे बोलण्याचा फ्लो असतो त्यातून काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या जातील ज्या कदाचित तुम्हाला तिथे दिसणार नाही, तर तुम्ही पटकन तिथं मार्क करून घ्यायला पाहिजे किंवा तिथे लिहून घ्यायचं. कारण बऱ्याचदा लेक्चरच्या फ्लो म्हणजे जे आहे तर अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या जातात, ते ब्रेन स्टॉर्मिंग असतात, त्यामधून तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी समजतील. तर म्हणून तुम्ही ती झेरॉक्स जी आहे ती सोबत ठेवायला पाहिजे, जेणेकरून तुम्ही बोर्डकडे बघता नाही. अर्थात ते सिमिलर मटेरियल आहे, पण काही घटक तुम्हाला, एखाद्याला समजा तो घटक ऑलरेडी माहीत आहे पण दुसऱ्या व्यक्तीला तो घटक माहीत नाही, तो व्यक्ती तो घटक जो आहे तो तिथं लिहून ठेवू शकतो. म्हणून तो अभ्यास आपल्याला स्मार्टली करायचा आहे. 10 तासांमध्ये आपल्याला हा GSच्या 1/3 वेटेज असणार. म्हणजे बघा, GSला जर 15 मार्कांचं एखाद्या वेटेज असेल तर याला 5 मार्कांचं जवळपास 15 क्वेश्चनचं वेटेज असेल, त्याला 5 क्वेश्चनचं वेटेज आहे. म्हणून आपल्याला हा विषय चांगल्या प्रकारे अभ्यासायचा आहे. म्हणूनच आपल्याला ही मेथड जी आहे ती अभ्यासावी लागेल. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, अभ्यासक्रम पाहायचा आणि अभ्यासक्रमाचं पारायण करायचं. पारायण करायचं म्हणजे काय, अभ्यासक्रम पाठ झाला पाहिजे. अभ्यासक्रमामध्ये कोणते कोणते घटक आहेत, कोणता घटक कुठं बसतो, कोणत्या घटकावर कसा प्रश्न आलेला आहे. जर तुम्ही जुने पोस्ट होल्डर पाहिले आणि त्यातलेही टॉपर्स जर पाहिले, टॉपर्सला, अगदी राज्यसेवेच्या टॉपर्सला सुद्धा कोणता प्रश्न कोणत्या वर्षी कोणत्या पेजवर होता, त्याच्यामध्ये काय विचारलेलं होतं हे व्यवस्थित माहीत होतं. अभ्यासक्रमामध्ये कोणत्या पेजवर कोणता घटक आयोगाच्या अभ्यासक्रमामध्ये आहे ते डिटेल माहीत आहे. म्हणून अभ्यासक्रम रेग्युलरली पाहायचा. अभ्यासक्रम आपल्या डेस्कवर चिकटवून ठेवा, तुम्ही स्टेपल करून ठेवा, तुमच्या नजरेसमोर ठेवा, खिशात ठेवा, तुमच्या मोबाईलला तुम्ही स्क्रीन सेव्हर म्हणून लावून ठेवा. काही करायचं करा, पण अभ्यासक्रम तुम्हाला व्यवस्थित माहीत पाहिजे. दुसरं जे आहे, जुने प्रश्न PYQ वारंवार पाहणे. अर्थात आपण ते प्रश्न वारंवार पाहणार आहोत. त्यास तुम्ही जर ते प्रश्न घोळत राहिला
गेलात ना तर तुम्हाला काय होईल ते लवकर 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 आकळत जाईल आणि समजत जाईल, तुम्हाला कळेल की आयोगाला काय पाहिजे बाबा, आयोगाला ह्या टॉपिकवर इथपर्यंतच जायचं आहे, कोणत्या टॉपिकला आयोग टच आणि गो करते आणि कोणत्या टॉपिकमध्ये आयोग डीप जाते हे तुम्हाला कधी कळेल तर PYQचे ॲनालिसिस केल्यानंतर. कोणतंही जे घटक आहे ना, जसं म्हटलं तर स्पर्धा परीक्षेमध्ये कोणतंही पुस्तक कवर टू कवर वाचायचं नाही, महत्त्वाचं कोणतं आहे तेवढं वाचायचं, कशामधून आपल्याला मार्क्स सिक्युअर करायचे आहेत. आणि टॉपचं बघा टार्गेट जर तुम्ही मेरिटचं ठेवलं तर तुम्ही त्याच्या आसपासच घुटमळत राहाल. तुम्ही टार्गेट ठेवायचं की मला टॉपचे मार्क पाडायचे तरच तुम्ही ते अचीव करू शकणार आहात. म्हणून टॉपच्या मार्कांचं टार्गेट आपल्याला ठेवायचं आहे. त्यासाठी अचूक संदर्भ आणि नोट्स, अर्थात आपण ज्या आपल्या नोट्स तयार केलेल्या आहेत त्या अनेक रेफरन्सेस बघा, म्हणजे एका एका चॅप्टरची नोट तयार करायला मला अगदी गठ्ठाच्या गठ्ठा पुस्तकं हाताळावी लागलेली आहेत. NCERTमध्ये जो काही डाटा आहे त्या NCERTच्या डाटाला मला पॉलिश करावं लागलेलं आहे. त्यासाठी तो ट्रान्सलेट करताना ते कृत्रिम भाषांतर वाटू नये किंवा ते गुगल ट्रान्सलेट वाटू नये, म्हणून त्याला आपण म्हणतो ना आपल्या सोप्या भाषेत पाल्हाळीक न करता त्याला अगदी व्यवस्थित करण्यासाठी अचूक संदर्भ तयार केलेले आहेत, ते तुम्ही वापरावे. त्यानंतर रेग्युलर रिव्हिजन आणि आपण यासोबतच एक टेस्ट सुद्धा घेणार आहोत. प्रत्येक टॉपिकमध्ये महत्त्वाचे असे आपण प्रश्न पाहणार. ऑलरेडी आपल्याकडे 61 प्रश्न आहेत आणि जवळपास आपण 50 ते 60 प्रश्नांची अजून टेस्ट घेऊ, त्याचं सुद्धा तुम्हाला व्हिडिओ ॲनालिसिस मी देणार आहे. म्हणून आपल्या अभ्यासाच्या स्टेप्स फॉलो करताना अभ्यासक्रम बघायचा, PYQचा ॲनालिसिस करायचं, त्यासोबत अचूक संदर्भ नोट्स वापरायचे, त्यांची वारंवार रिव्हिजन, देर इज नो विजन विदाउट रिव्हिजन म्हणून रिव्हिजन करायची आणि सगळ्या टेस्ट जे ते व्यवस्थित सोडवायचं हे आपलं टार्गेट असायला पाहिजे. ओके, त्यामुळं आपण रिमोट सेन्सिंगचा अभ्यास करताना डिटेल सिलेबस अभ्यासत जाणार आहोत. त्यासह तुम्ही सर्वांनी जिओ पिक्सेल जे आपलं ॲप आहे त्यावर जाऊन आपल्या बॅचला ॲडमिशन घ्या. आपल्या टेलिग्रामच्या चॅनेलवर सुद्धा तुम्हाला सिलेबस आणि PYQची PDF मिळेल. त्यासह आपल्या ॲपमध्ये सुद्धा तुम्हाला ती PDF मिळून जाईल. ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं असेल त्याने आपलं ॲप इन्स्टॉल करा. या संदर्भामध्ये जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही आपल्या जिओ पिक्सेलचा नंबर जो आहे 91 75 76 55 21 याच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. ओके, 91 75 76 55 21 किंवा आपला ईमेल ID आहे बघा, जिओ पिक्सेल अकॅडमी पुणे @gmail.com किंवा आपल्या टेलिग्रामवर सुद्धा हेच अकाउंट आहे आणि व्हॉट्सअपवर सुद्धा याच नंबरनी अकाउंट आहे. जर इन केस गडबडीमध्ये तुम्हाला आपल्या ऑफिसमधून जर संपर्क होऊ शकला नाही किंवा कॉल तो समजा काही कारणाचं उचलला गेला तर तुम्ही व्हॉट्सअपवर किंवा टेलिग्रामवर आपला निरोप ठेवू शकता. तुम्हाला अर्थात पुन्हा कॉल केला जाईल. तुमची क्युरी काय असेल तर ती क्लिअर केली जाईल. ज्या कुणाला विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं असेल त्यांनी लवकरात लवकर ॲडमिशन घ्या. आपल्या हिट ऑफ द मोमेंटमध्ये जर आपला अभ्यास झाला तर तुम्ही बाकीच्यांपेक्षा एक स्टेप पुढं असाल. तुम्हाला पुढच्या अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द व्हेरी बेस्ट.